नमस्कार फॅमिली. तर मी रीमा आणि माझ्या आहे जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सकाळची सुरुवात झाली आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज जरा उशिरा चालली आहे कामावर आणि त्यामुळे आज मस्तपैकी सकाळी सकाळी धन्नोला अंघोळ घालते आहे. तर तुम्ही बघू शकता मी तयार झाली आहे कामावर जाण्यासाठी, पण बघितलं खूपच माझी गाडी खराब झालेली. म्हटलं चला आज आपण ही गाडी धुवून पुसून घेऊया. खरं तर खाली आमच्या इथेच गाडी धुणारा आहेत, म्हणजे गाडी धुणारे भाऊ आहेत, पण मी माझी गाडी स्वतःच धुते शक्यतो. तर मला जसा वेळ मिळेल तसा. तर मस्तपैकी आज माझी ही गाडी मी धुवायला घेतली. 5-10 मिनटं वेळ होता कामावर जायला, तर मी म्हटलं चला पटकन गाडी धुवून घेते. घाई गडबडीमध्ये पटापट गाडी धुते आहे आणि गाडी धुवून मग मी जाणार आहे कामावर. तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं म्हणजे स्वयंपाकाची कामं करते. घरोघरी जाऊन मी स्वयंपाक बनवते आणि माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवते. तुम्ही म्हणत होत्या ना ताई तू गाडी ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ टाक, ताई तू घरातनं निघताना तुझं काय शेड्यूल असतं, तुझं काय डेली रुटीन असतं ते पण आम्हाला दाखव. तर तेच सगळं तुम्हाला या व्हिडिओतनं मी दाखवलेलं आहे. तर कामावर जाण्याआधी मस्त अशी गाडी धुवून घेतली, त्यानंतर कोरड्या कपड्यांनी पुसून घेतली आणि मग आता मी कामावर जाणार आहे आणि कामावर मी तुम्हाला दाखवणार आहे मी कामावर काय बनवते. तर मला वाटतं सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी आता कामावर जाण्यासाठी रेडी झाली आहे. गाडी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तर मला असाच तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. मला खूप सपोर्ट करत जावा, व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, माझे पूर्ण व्हिडिओ बघत जावा, जेणेकरून तुम्हाला दिसेल की माझं डेली रुटीन काय आहे. तर सध्या माझ्याकडे 2 कामं होती, पण मी तुम्हाला सांगितलं ना मला तिसरं काम पण मिळालेलं आहे. तर माझं तिसरं पण जेवणाचं काम मला मिळालं आहे. फक्त त्यांनी मला परमिशन दिलेली नाही आहे व्हिडिओ शूट करण्याची, कारण की ते त्यांच्या सेफ्टी रिझनसाठी. त्या एकट्या राहतात, सिनियर सिटिजन आहे, परत त्यांना काही त्रास नको त्यासाठी त्या म्हणाल्या रीमा मी तुला व्हिडिओ बनवायची परमिशन नाही देऊ शकत. बरं त्यांचं घर, त्यांचं रूल, त्यांचे डिसिजन, मी काय त्यांना जबरदस्ती करू शकत नाही. त्यामुळे मी त्यांना ठीक आहे म्हटलं. बघा तर माझी गाडी पण धुवून झाली, पुसून झाली. हेल्मेट घालायला घेतलं, पण ते हेल्मेट माझ्या डोक्यापेक्षा भलं मोठं. मग मी असं करते, त्यामुळे मी अशी केस वर बांधते, त्याला क्लिप लावते, जेणेकरून ते हेल्मेट असं टाईट बसतं. हेल्मेट हललं ना डोक्याला की मग का उपयोग नाही आहे, ते डोक्याला असं टाईट बसलं पाहिजे. बघा गाडी स्टार्ट केली, माझ्या मिस्टरांना बाय केलं, ते व्हिडिओ शूट करत होते आणि मी निघाली माझी धन्नो घेऊन कामावर. तर चला मग झूम मी निघाली आणि आता तुम्हाला भेटेल डायरेक्ट कामावर. पण रस्त्यात मला एक नवीन गोष्ट दिसली. नवीन गोष्ट म्हणजे मी दर रविवारी ती गोष्ट बघत असते, शनिवार रविवार बघत असते. आज म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. तर हे आहे महावीर राहत केंद्र. तर इकडे दर रविवारी नाश्ता वाटप केला जातो. तर जे गोरगरीब आहेत, जे रस्त्यावर वगैरे राहतात, त्यांना इकडे एक टायमाचं जेवण मिळत असतं. प्रॉपर टिफिनमध्ये म्हणजे डब्यामध्ये जे डिस्पोजेबल डबे असतात त्याच्यामध्ये भाजी, चपाती, एखादं फ्रूट असं सगळं देत असतात. इकडे लोकंसुद्धा व्यवस्थित लाईन अशी लावून त्यांच्याकडनं ते जेवण घेत असतात आणि त्यांना जशी गरज असेल त्याप्रमाणे ते एक पॅकेट किंवा 2 पॅकेट असं घेत असतात. म्हणजे रस्त्यावर राहणाऱ्या गोरगरिबांचं पोट हे भरतात आणि खूप असं कमालीचं काम करतात हे. हे मी व्हिडिओ त्यांच्या नकळत काढलेला आहे. मी काय कोणाचा मोठेपणा किंवा प्रमोशन वगैरे करत नाही आहे, पण एखादी चांगली गोष्ट आपल्याला दिसली की त्याचं कौतुक करावं असं मला वाटतं. जसं तुम्ही नाही करत माझ्या व्हिडिओचं आणि माझं कौतुक, म्हणूनच म्हटलं बघा ना, मला वाटतं हे शाळा कॉलेज करणारे छोटे छोटे मुलं आहेत आणि ते अशी समाजसेवा करतायत, गोरगरिबांना मदत करतायत आणि एखाद्याचं पोट भरणे ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य असं काहीच नाही. तर हेच आहे ते बॅनर, पण मी पटकन व्हिडिओ काढून घेतला. महावीर राहत केंद्र. तर जे जरूरतमंद आहेत त्यांना इथे विनामूल्य जेवण भेटतं 8:10 ते 8:50 या सकाळच्या वेळेमध्ये. आणि ह्यासाठी मी हा बोर्ड लावलेला आहे आणि हे RCT मॉलच्या अलीकडे श्रेयस सिग्नलच्या पुढे मिळतं. तर ज्यांना कोणाला गरज असेल ते जाऊन इथून ते जेवण जेवू शकता, घेऊ शकता. 8-10 वाजेपासून 8:50पर्यंत आहे. श्रेयस सिग्नलपासून पुढे गेलं की हे इथे जेवण वाटपाला सुरुवात होते. तर तुम्ही बघू शकता हे मला मुकेश भैयाने इकडे आवाज दिलेला आहे. आता बघूया मुकेश भैया काय म्हणतात. तर मी एंट्री केल्या हॅलो गाईज असं म्हणून ते मुकेश भैयानी वरून तुम्हाला सगळ्यांना हॅलो नमस्कार असं म्हटलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मी पहिल्या कामावर पोचली आणि एंट्री करताच मुकेश भैयानी मला खिडकीतनं बघितलं. पहिल्या कामावर मी काय बनवलं ते दाखवते. तर पहिल्या कामावर मस्त अशी सगळ्या भाज्या घालून म्हणजे तोंडली, वटाणा, बटाटा, कांदा, टोमॅटो हे सगळं घालून मस्त अशी खिचडी केलेली आहे. भंडाऱ्यामध्ये करतात ना अशी ओलसर अशी खिचडी, मऊ मऊ खिचडी, तशी खिचडी केली आहे.
ह्या घरामध्ये अशी खिचडी केलेली खूप आवडते त्यांना. अशी मोकळ्या मोकळ्या तांदूळाची खिचडी नाही आवडत, अशी मऊ मऊ खिचडी आवडते. त्यानंतर बनवलेली आहे शिमला मिरचीची भाजी. मस्त बेसन पीठ पेरून ही शिमला मिरचीची भाजी केली आहे. तुम्ही बनवता का पीठ पेरलेली शिमला मिरचीची भाजी? बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आणि बनवत असाल तर अशीच बनवता का ते सुद्धा सांगा. मस्त कांदा शिमला मिरची टाकली आहे, बेसन पीठ टाकलं आणि पीठ पेरलेली ही मी शिमला मिरचीची भाजी बनवली आहे. शिमला मिरचीच्या भाजीसोबत बनवलेल्या आहेत ज्वारीच्या भाकरी. तर ज्वारीच्या भाकरी तुम्ही बघू शकता किती मोठ्या आणि मस्त मऊ अशा मी ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. त्यानंतर काल प्रसादाचे 4 पेढे होते. त्याच्या मॅडमनी माझ्याकडनं हे पेढ्याचे रोटी बनवून घेतली आहे, किंवा पेढ्याचा पराठा, किंवा पेढ्याची पोळी मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवली आहे, ती बनवून घेतली. त्यानंतर कालची जी भाकरी उरलेली ती मी दह्यातली भाकरी बनवण्यासाठी कांदा कापून टाकला आहे, फोडणी टाकली आहे. मॅडम जेवायच्या वेळेला त्याच्यामध्ये दही टाकतील, आत्ताच दही टाकलं तर ती दही ऑब्झर्व होतं. तर अशा प्रकारे भाकरी बनवली आहे, पेढ्याची पोळी बनवली आहे, फोडणीची भाकरी बनवली आहे, त्यानंतर शिमला मिरचीची भाजी आणि पुलाव म्हणजेच खिचडी हे सगळं बनवलं आहे. आणि आता मी चालली आहे घरी. तर बघा, घरी जाण्याआधी सगळं जेवण मी ट्रान्सफर करून घेतलं आहे, कढया वगैरे रिकाम्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता इकडचं सगळं आवरून किचन वगैरे साफ करून मी जाणार आहे तिसऱ्या कामावर. तर तुम्ही म्हणाल की रीमा हे पहिल्या कामावर, मग दुसऱ्या कामावर? तर मला दुसऱ्या कामावर म्हणजे टोडूच्या घरी, मुकेश भैयाच्या घरी सुट्टी आहे. कारण ते लोक गेलेले आहेत होळीसाठी बाहेर फिरायला. ती लोक बाहेर फिरायला गेल्यामुळे मला त्या घरी सुट्टी आहे. 3 दिवस त्यांनी मला सुट्टी दिली आहे, त्यापैकी एका दिवसासाठी मला तिकडे जायचं आहे. कारण त्याच्यासाठी मला सुका नाश्ता बनवायचा आहे. काय बनवायचं आहे? मठरी. मठरी म्हणजे खारीपुरी पण म्हणू शकता तुम्ही. मठरी आणि कुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा आहे. तर मॅडमनी मला 3 दिवसाची सुट्टी दिली, पण मला म्हटल्या कोणत्याही 1 दिवसासाठी इकडे ये आणि असा सुका नाश्ता बनवून ठेव. तर आम्हाला सुट्ट्या मिळतात हो, म्हणजे जर त्यांना जरी कुठे बाहेर जायचं असेल ना सुट्ट्यांसाठी, तर त्या आम्हाला पूर्ण सुट्ट्या मिळत नाही. ते काहीतरी काम सांगून जातात. जसं मला गेल्या वेळेला सांगितलेलं किचन पूर्ण साफसफाई करून घ्यायचं, तसं त्यांनी ह्या वेळेला मला सुका नाश्ता बनवायला सांगितलं आहे, म्हणजे चिवडा आणि मठरी हे बनवायला सांगितलं आहे. तर हे काम आटपून मी खाली उतरली आणि माझी मैत्रीण भेटली. काय बोलते ते बघा. ही हाय विजया, ही भेटत नाही मला, लय भाव खाते. हिरवाई तू काय कमी भाव खाते? हिरवाई नाही, रील लय भारी भारी टाकते. आजकाल नाचायला लागली रीलमध्ये. हे गायला लागली. एकदा आहे ना हिला नाचवणार आहे मी आपल्या रीलमध्ये. नाचणार. ही विजया सुद्धा माझ्यासारखं स्वयंपाकाचं काम करते, आणि म्हणजे चांगलं येता जाता बोलते करते. आपण काय, आपलं तोंड चांगलं तर आपलं सारं जग चांगलं असतं आपल्यासाठी. असो, तिसऱ्या कामावर आली, तिसरं काम आटोपलं आणि हे आटपून काम मी आता चालली आहे घरी. तर असा होता हा आजचा दिवस, असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.